मसडी आली दूध दुभतो होतं पाहुणा जाईच ना पण नका का जाईन आम्ही कीर्तनाला गेलो घरची घरी भांडणं लावू लागला ना. मला जे दिवशी कीर्तन नाही दिवशी फवाऱ्यावर गेलो मी गड्याला म्हणलं आपल्याला फवारा करायचा ते म्हणलं कालच केला मी म्हणलं 8 डबल करायचा गड्याचं काय चाललं ते म्हणलं औषधाचा खराब आहे म्हणलं औषध नाही 10 रुपये चुन्यात डबी आण चुना कालीला बकिटात त्याला फक्त औषध ढवळं दिसावं त्या पाहुण्याला आणि एक ढक्कनभर वासासाठी औषध टाकलं आणि फवारा त्याच्या पाठीवर द्याला इंजनचा नाही कुच्या 2 टाक्या फवारल्या 3ऱ्या टाकीला पाहुणा संडासून येतो म्हणला 9 वर्ष झालं त्याची संडास झालीच नाही पुन्हा आलाच नाही. मला माहित होतं आपल्या घरी सांभाळलं की आपल्याला 2-4 एकर इकायला इथे असे भंगिरे पाहुणे भंगिऱ्या पाहुण्या कधी सांभाळायच्या नाही घराचं वाटुळ होत असतं. विठाला शिवडी टाकली राज सत्ता आहे तरुण आहे तो वैभव आहे त्याच्याकडे पण उडी टाकल्याच्या नंतर संन्याशी भिजला काका तो संन्याशी मारुतीरायचं भजन चालू होतं. मारुतीरायने आवाज दिला कोण मारुतीरायने आवाज दिल्याबरोबर शांत बसलेली झाडातली पक्षी उडाले. आवाज काय असेल बुबुक करत कोण रे आता हे मोठ्या लोकायला बारकाल्या लोकांचा आवाज आवडत नसतो भानगड तीच झाली ना. राजपुत्र आहे तो आणि वानर मला कोण आहे रे म्हणतोस मेमान सांगितलं काय रे मारुतीरायने सांगितलं काय नाही पण माणसावानी आंघोळ कर दगड पाण्यात टाकल्यासारखं पाणी माझ्या अंगावर उडाले मी भजन करतोय. भीमाच्या लक्षातच आलं ना मारुतीराय कोणी. माझं मत आहे लहान्याला लहान कधी समजायचं नाही. तुम्ही ठेवलेल्या कीर्तनात एक पुरावा सांगितला होता मंत्री साहेबाला मी आशीर्वाद गार्डनला मोठाल्या लाकडाने किती जरी यांना घेतला तर ते पेटत नसते. मोठाले लाकडं पेटण्यासाठी बारकाली लाकडं लागत असतात. आठवतं का तुम्हाला ते पुरावा? माझं मेमरी कार्ड लय टाईट आहे म्हणून तर मी मोठ्या मेमरी कार्डाचा मोबाईल वापरत नाही. मला पंढरपुरातल्या मालकाने याचं लय कार्ड दिले टाईट हे पुन्हा डिलीट होत नाही काय नाही. तुमचा काय भरोसा आहे जे जाऊन ते बी दुसऱ्याला जाते आणि तुमची मोबाईल काही इमानदार आहेत का काय तुम्ही बायकायला पण लॉक लावून देतात ती कवर काहीच की तिला गवसतच नाही. शहाण्याबाईनं नवऱ्याची परीक्षा पाहायची 8 दिवस मोबाईल आपल्याकडे घ्यायचा त्याच्यातला सगळा गढूळपणा तिला कळतोय. विठाला काय सांगू लागलो उडी आणली माणसासारखं स्नान कर. भीमाच्या लक्षात आले काय वाढणे रे सज्जनांनो एखाद्या महात्म्याला एक जरी अभंग पाठ असेल आणि तो जर वारकरी संप्रदाय निष्ठेनं सांभाळीत असेल तर त्याचा उपहास करायचा नाही. काय होते माहिती आहे भक्त म्हणून उपहासिती त्याचे पूर्वजन त्याचे पूर्वजन उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाती पैठणचे मालक सांगतात. ठीक आहे एखादा सामान्य अहो अधिकारी लोक दिसायला सामान्य असतात महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडोनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी हे खऱ्या साधूचे लक्षण आहेत. आणि आपल्याला काय आपण म्हणजे आग्या मावळाच्या माशा आहेत. खपक्या गाडीत बसून आला कपडे भारीचे 50-50 मुद्या येतात 50 नसतात घालतायत वाटते इतके काही झाबोटत नसतात ना इतके आपण त्यांना मानतो. संप्रदाय अधिकाऱ्याला माना म्हणतो ज्याचं आचरण गोड आहे त्याला मानायचं देखावायला किंमत नाही. आंब्याच्या झाडाची सावली 1/2 एकर रानात पडीन कैरीच लागणं. नदीचं पात्र 1.5 किलोमीटर आहे पाण्याचा थेंब नाही छापी भिजवायला पाणी नाही. छापी कळती का चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते.
आळपण भिजवायला पाणी नाही. आळपण कळतं का? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळतं का आळपण? शेळीचे पिले शेतात तिच्या सोबत सोयड्यावर त्यानं दूध पिऊनी म्हणून काळ्या मातीचा लेप एका चिरगुटाला करते तर स्तनाला लावते, त्याला आळपण म्हणते. अजून 4 गोष्टी अशा असतात, त्यांनाच त्यांना लक्षात. पण विठाला विठाला भक्त म्हणून उपवासिती त्याचे पूर्वज नरका जाती. नाही म्हणायला पाहिजे एखादा सामान्य. अहो 2 जरी अभंग पाठ असतील पण निष्ठेनं देवाचं भजन करतो त्याला किंमत आहे. निष्ठेने करतो त्याला किंमत आहे. हरी जनाची कोणा क्या बात आहे. वा निंदा हात गोविंदा नाही त्याची. मारुतीरायनं सांगितलं रे माणसासारखं जगा. भीम ऐकायला तयारच नाही. जवळ गेले मारुतीराय, शेपटीनं आढा टाकला कमरेला आणि मेलेलं जनावर वढावा असं वडला. मृतायम प्रेतेषु यज्जायते पशुतुल्यानाम. महाभारत सांगते मेलेलं जनावर वढावा असा भीम पाण्यातून बाहेर वडला आणि कड्याची ठोका हाणला. भीम बघतच होते मारुतीरायाकडं. अरे बापरे म्हणलं काय मुंग्या निघल्या रे. मारुतीरायानं भीमाकडे पाहिल्याबरोबर छातीला हात लावला. भीम म्हणले छातीला हात का लावला? ते म्हणला मी ज्याला ठोका हाणला तो आतापर्यंत वाचलाच नाही आणि तुला इतक्या ताकदीनं मारूनही तू मरत नाहीस, त्यावर्षी तुझे मायबाप कोणीच सांग. मोठी माणसं मागच्याला किंमत देत असतात मागच्याला. आणि मी मगाशी बोलून गेलो जे मागच्याला किंमत देत असतात का तीच माणसं पुढं जात असतात. गिरगावकर 20 वर्षापासून कीर्तन करतोय. 22-22.5 वर्ष झाली. पण माझ्या अगोदर कीर्तन करणाऱ्याला गिरगावकरांना प्रणाम करायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळं मी कीर्तनकार झालोय. हो, आणि मी म्हणत असेल माझ्यामुळंच मी कीर्तनकार झाला तर मरशील एखादीची बाळ आहे. मागच्याचं वाखाणलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे मागच्यांचं. कोण आहे ताई वडील? मी म्हणलं टप्पू हाणला ना आता मायबाप विचारायला. मारुतीराय म्हणतात सांग रे मी प्रथकीचा पुत्र आहे. प्रथकी म्हणजे कोणती? एका ठिकाणी पुरावा आला. पार्थ ते प्रथकीचे बाळ शास्त्र अभ्यासी घातला काळ मजशी दिसे आळोमाळ खादाड निद्रार निशी. पुढचं भीमाचं वर्णन आहे. पण पार्थ ते प्रथकीचे बाळ. प्रथकीला नाव, कुंतीला नाव आहे प्रथकी. मी प्रथकी पुत्र भीम आहे. वा 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 वा. मारुतीरायनं बाहू फैलावल्या. शरण शरण जे हनुमंता सांगते आपलं कडवं सोडायचं नाही. बाहू पसरल्यानं सांगितलं भीमदादा तुला आलिंगन द्यायचे. भीमदादा म्हणले एक चपका हाणला तर मुंगे अजून जाईनच आणि यानं आलिंगन दिलं तर तुराट्या मोरड्यावानीच फासुळ्या मोडी. कशाला पैलवानाच्या नादी लागायचं. यायनं बुकी हाणणं म्हणजे जेसीबीनं झटका देणं. आज बऱ्यापैकी पैलवान आहेत मला वाटते. पुन्हा होते ना दिगंबरराव भोसले दिगंबरराव भोसले पैलवान. खडकीकर पैलवान. खडकीकर तर आहेत ते परिचय. आज यांचा परिचय झाला, त्यांनीच करून दिला. भीम काय आलिंगन द्यायला तयार नाही. मारुतीरायाने विनंती केली, डोळे भरून आले. अरे मला तुझ्या आईबाबाची कदर येते रे. तू फार चांगल्या कुळातला आहेस. तू ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन करणाऱ्याच्या कुळातला आहेस रे. तुला आलिंगन द्यायचंय. भीमाने विचार केला, रट्टे दिलेत गडे, गोड बोलतोय पण विश्वास नाही बाबा. काय सांगता, दाबून मारायचं तर नाही. मारुतीराय स्वतः भीमाच्या जवळ आले. भीम नाही गेले. आणि मारुतीरायानं आलिंगन दिलं. पण भीमानं तटस्थ भूमिका घेतली, अंग मोकळं नाही सोडलं. म्हणून 4 अंग मारुतीरायाच्या अंगाला लागले. माणसाला किती अंग आहेत? 8 अंग. 8 अंग. अष्टांग.
दंडाम धरणिस्थलेषु तत्रा जायतेन दंडाः ततलोटांगनं जगदानंद कथय कंदये यज्जायतेन अष्टांगयो. दंडवत दंडाकरी. वा. हातातली काठी ज्या वेळेला जमिनीवर पडते त्यावेळेला सगळी जमिनीला चिटकते. तशी अष्टाची अष्टांग लोटांगण घालावं याच्यावरून कळते अष्टांग आहेत. पण 4 अंग मारुतीरायला लागले. विठ्ठल भाऊ 4. आलिंगन सुटलं. मारुतीरायनं मानस सरोवरातलं पाणी घेतलं. संकल्प सोहळा. ज्या अंजनी मातेच्या पोटी मी जन्म घेतलाय त्या अंजनीला आई म्हणतो. आणि अंजनीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मारुतीराय आई म्हणतात. आणि आई या दृष्टीनं जर जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे जर मी पाहिला असेल आणि असा माझा संन्यास गोड असेल तर माझं अंग जिथं जिथं भीमाला लागलंय तितकं अंग वज्राचं हो. आणि भीमाचं अर्धांग वज्राचं झालं. चांगलं वागणाऱ्या ताकद किती मोठी असते बापू. भीम घरी गेले. विटेवरचे मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा इंद्रप्रस्थात आलेले होते. मातोश्रीचं दर्शन घेतलं. कुंतीचं. भीमाचे डोळे पाण्यानं ओले झालते. आईने विचारलं बाळा काय दुःख आहे. काही नाही माय मी लय चूक केली गे एक. आज मोठा महात्मा भेटला होता. आईचं दर्शन घेतलं होतं. पहा ज्याच्या पायानं 2.5 किलोमीटरमध्ये झाड उभं राहत नाही तो माईच्या पाया पडतोय. आमच्या गावात 1 नंबरची आईची सेवा केली आमच्या शिवाजी काकांनी. गावात मी पण करतोय पण कीर्तनात सांगतोय काका तुमच्या इतकी करता येईल शंका आहे. अतूट सेवा केली विठ्ठल भाऊ. इतकी सेवा की त्या सेवेला सीमा नाही. मी डोळ्यानं पाहत होतो ते. खूप सेवा. आईचं दर्शन घेतलं. पाठीवर थाप टाकली बाळा. थाप टाकल्याबरोबर पाठ कडक लागली पाषाणासारखी. दुखती पाठ नाही म्हणलं आई. पाठीवर थाप टाकल्यावर जसं वाटतंय का असं सगळं अंग व्हायला पाहिजे होतं ग. ते खाली मान घालून ऐकत होतं. कोण? पंढरपुरातलं लय चालू. त्याच्या इतकं चालू कोण नाही. एक जण म्हणला तालुक्यात आपल्या इतकं चालू कोण नाही. म्हणलं तू यासारख्या चालूला जनजन्माला घातले तो किती नंबरचा चालू असेल हे तरी सांग. का तूच चालूपणाचा आव्हान तू सुमल्या. एक जण म्हणला आपल्यासारखा बहादर कोण नाही. तू यासारख्या बहादराला जनजन्माला आणले तो किती बहादर असेल याचा विचार करावा लागेल का नाही. एक जण म्हणला आपल्यासारखा गुंड नाही. अरे रावणासारख्या गुंडाला 2 वाजून 18 मिनिटाला ज्यानं आपटू आणले ते किती नंबरचा गुंडा असेल काका. त्याच्याबरोबर काय ते आपल्याला ते खाली मान घालून ऐकत होतो. भीम लागलीच तिकडे गेले आणि त्याच्याही चरणावर डोकं ठेवलं. भगवंतानी खांदे धरले उभे केलं आणि आलिंगन दिलं. खदखदून भीम रडत होता. देवानं विचारलं भीमदादा का रडता. काही नाही आज मारुतीरायाची भेट झाली. ती मारुतीरायाची भेट झाली. त्यांनी मला आलिंगन दिलंय पण माझ्या अंतःकरणात शंकेची डाळ शिजली खिचडी शिजली. म्हणून मी अर्धच अंगाला चिटकवलं. अर्धांग वज्राचं झालं आणि अर्धांग हाडामासाचं राहिलं. हे ऐकल्या विटीवरचा बाप रडत होता. भीमा चूक केली तुम्ही चूक. असा साधू दुर्मिळे हे दुर्लभजी दातारा. दुर्लभे. पण विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून जे पाणी येत होतं ते आनंदाचे अश्रू होते. विचारलं बाजूला जाऊन द्रौपदीनं दादा माझ्या वाचनामध्ये सुभद्रा कृष्ण परमात्म्याला 14 वेळेस कृष्ण म्हणली. कृष्णा म्हणली 14 वेळेस माझ्या वाचनात. अजून काय असेल जास्त. आता आपलं जितकं तोंड पुरलं तितकंच आपण बघावं आहे का नाही. शेळीनं पांदीला चराव. शेळी जर उंठाचं चरण घेतलं तर ती मरण ना. तिला उंठाच्या उंचीचं कसं खाता येईल. मला तितके पुरावे सापडे की सुभद्रा ही देवाला कृष्ण म्हटली पण द्रौपदी देवाला कृष्ण शब्द अजून एकाही पुराणात सापडला नाही. दादा शब्द सापडला भावासाठी. मम भ्रतारे वचम यत प्रियानाम. अशुद्ध जायतेच तथा. अशुद्ध म्हणजे रक्त 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 यत सर्वाती भ्राताशिती यत क्रियाशी नायते. भ्राता म्हणजे पती हे वेगळा शब्द.
दादा जी देवजी म्हणावं देवानं. काय ताई? दादा एक रडण्याचं कारण विचारू? दादा तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिल्यावर डोळ्यातून येणारं पाणी हे दुःखाचं दिसत नाही, आनंदाचं दिसतंय. आनंद अश्रू आणि दुःख अश्रू, दोन अश्रू असतात माणसाकडे. आनंद झाल्यावर सुद्धा रडू येते. लोकाच्या शेतात काम करणाऱ्या बाईचं पोरगं जिल्ह्यात पहिला आल्यावर तिचा सत्कार झाल्यावर तिला एक प्रश्न विचारला, बाई कसं शिकलं? तिने सांगितलं काय नाही सांगतायत. ती रडू लागली. रडणं म्हणजे दुःख नाही, तिला आनंद अश्रू आहे. जिल्ह्यात पोरगं पहिलं आलंय माझ्या गरीबाचं पोरगं, आनंद अश्रू येतो. भगवंताच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतो. ते द्रौपदीला सांगितलं, ताई आता पांडवायला गादी द्यायला हरकत नाही. का? भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालंय. आता काय टप्पर चालणार आहे कौरवाची? काही नाही. या वेळेला तुकोबारायच्या लक्षात आलं, विटेवरच्या मालकाला धीर द्यायचं काम मारुतीरायानं केलं. आणि विटेवरच्या मालकाचा संकल्प होता भजन करणाऱ्या पांडवांना हस्तिनापूरची गादी द्यायची. हे विटेवरच्या मालकाचा संकल्प होता. आणि तो संकल्प जर पूर्णत्वाला कोणी नेला असेल तर ती मारुती. याच्यातच एक थोडीशी पुसटची पुन्हा एक सांगतो. ही कथा रामायणात बघायची नाही, नाही सापडणार. महाभारतातही बघायची नाही. नंतर गेल्यावर तुम्ही मला गोळ्या घालताना, बाळ्या कशातलं सांगू तू? ऊसातलं. विठाला विठाला याच्यासाठी प्रचंड ग्रंथाचा व्यासंग ठेवावा लागेल. त्यावेळेला ह्या बाकीची बघते येतील. चला, भीमाचं तर अर्ध टाका शरीर वज्राचं झालं याबद्दल दुमत नाही. पण ज्या वेळेला अर्जुन जिंकले, कौरव हारले, त्यावेळेला अर्जुन रथातून उतरायला तयार नव्हते. मम विजयाची ती ध्वजा, मला विजयाची ध्वज हस्तिनापुरापर्यंत रथात जायचंय. आणि युद्ध कुठं झालं माहिती आहे का? कुरुक्षेत्रावर. अर्जुनाचा रथ ब्रह्म सरोवराच्या आणि ज्योतिष सरोवराच्या मधात होता. ज्योतिष सरोवर त्याला म्हणतात की ज्या सरोवराच्या कडेला भीष्माचार्याचं पार्थिव पडलं त्याला ज्योतिष सरोवर म्हणतात. आणि अलीकडे ब्रह्म सरोवर आहे 244 एकरचं. त्याच्यात रुपया टाकला तर चीच एका पटे वरून दिसतोय. इतकं शुद्ध पाणी, इतकं शुद्ध पाणी. आपल्या चंद्रभागेत यायनं झेंपर टाकलेत. कोण्या नरकात टाकावं तुम्हाला पण कळणार नाही देवाला. विठाला विठाला. मला असं वाटतंय देवदेव करत जावा, पण जो देव करत असताना देवाला पटत नाही तो देव करणं देवाला दगड हाणले इतकं पाप लागतंय. येते तैसे दगडवरी मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी. मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी. वा 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 वा. देवाला जी गोष्ट पटत नाही ते फुलं वाहणं म्हणजे देवाच्या डोक्यावर दगड टाकले इतकं पाप. महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान, पण शेजारणीनं पाणी घातलं आणि ती उठायच्या आधी 4 वाजताच फुलं तोडले. शेपुडीचाच अवतार. शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून आणले. शेळी तर निच्यात काय फरक आहे? शेळ्याला अक्कल आहे का? शेळी याची शेळी अजून बी कधी बी लक्षात घ्या बुडातून खात नाही, शेंडा छानती. मग जिनं पाणी घातलंय ती उठायच्या आधी जर तुम्ही फुलं तोडून महादेवाला वाहत असताल तर ती फुलं नाही, त्याच्या डोक्यावर दगड टाकले इतकं पाप तुमच्या अंगावर पडतंय. मला असं वाटतं ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेला परमार्थ करी जा, भंगिराईनं सांगितलेला परमार्थ करू नका, घराला कुपाट्या लागतील. आपण लय मोठ्या संप्रदायातले माणसं आहेत, जरा हिशोबात राहत जा. लवंगाव मंगळवार धरीती, साऱ्या घरातल्या लोकांचा पिना पाडा तू लवंगाव मंगळवार धरती. काय लवंगावर मंगळवार धरून काय फायदा आहे तुला? एखादच धरीत नाही, लवंगाव मंगळवार धरीती. सोमवार धरीत नाही, चतुर्थी धरी तू म्हणजे पोराला मानायला आणि बापाला मानिनं. इतकं येडं पोरग आहे का ते? त्याच्या बापाला नाही मानल्यावर याला पावत आहे ते. सोमवार शिवजीचा आणि चतुर्थी कोणाची? गणपतीची. आणि सोमवार धरायचा नाही आणि चतुर्थी धरायची. यम इतका हानीन.
ते का तुमचं आमचं पोरग का बापाला शिव्या दिल्या पोरग आमचं म्हातारा येडपटच हे गणपती आहे गणपती. त्याच्या कृपेने रावण पाल थापायडाय आणि त्याच्या पिताजीचा अपमान केल्यावर ते तुम्हाला मानतोय बे. आपल्याकडे उपवास सांगितले एकादशी सोमवार आणि प्रदोष. कोणाचं ऐकत आहे बाबा 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 सीमा नाही सीमा नाही सीमा नाही. हे म्हणते पहिल्यांदा झाला मेला ना आमच्या बॉम्ब टाकायला बोलू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव कमी नाही माझ्याकडे पैशाला. मी सांगत असतो कीर्तनात आहे की नाही. अहो ज्याला 50-60 हजार पगार येतो मस्त बायको जागवायले आपल्या ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. आपण काय ताण घ्या. 50 हजार पगार आहे त्याच्या बायकोला 17 रंगाच्या साड्या आणि 24 रंगाच्या चपला. जशी चप्पल जशी जशी साडी तशीच चप्पल. घरी महाराज आल्यावर हाणायची चप्पल हे का नाही ती एखादी विचारावं लागेल. तशा घरी जायचंच नाही. विठाला विठाला ज्ञानोबराय तुकोबरायने जे उपास सांगितले नाही ते उपास संप्रदाय मानित नाही. मानित नाही तेवढंही मानित नाही. उपास 29 सांगितले बापू फक्त संप्रदाय. 20 आणि एखाद्या उपासाला जर शास्त्राचा पुरावा असेल भंगिऱ्यानं शास्त्र लिहिलेलं मानायचं नाही. साक्षी ही अधिकारी लोकांची मानल्या जात असते कोणाची साक्षी नसते. काय सांगायचं बरं का. माहेराहून मिठाची कळशी आली बरं का आणि त्या मिठाच्या कळशीतले एक एक खडा मिठाचा खाल्ला बरं का. आणि काय सैन्याला ताकद आली बरं का. आणि पुढच्या राजाच्या सैन्याचा फडशा पाडला बरं का. आणि ह्या राजाला पुन्हा ते राज्य मिळालं बरं का. असं जर झालं असतं तर भारताच्या सीमेवरल्याला बंदुकी आणि रायफली द्यायचं काम नसतं पडलं. मिठाचेच पोते पाठिले असते. मीठ खान पुढच्याला हाना असला. हा संप्रदाय सोंगड्या नाही. ह्या संप्रदाय भंगार वाजायचा नाही. सोंगे छंदे देव जोडे येथे नाही चालत येथे नाही खोटा येथे नाही खोटा चालत परिहार. हे इथं नाटक चालत नाही. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. तुमचा सगळ्यात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा मालक आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिनं भारतातल्या कोण्याच ग्रंथन पोथ्यान पुराणन कीर्तनकारन पकवाद्या गायक आपल्या नाही पाया पडत तरी जमती. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाला काजू टाकून दूध देती ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ खोटं नाही. तुम्ही चांगली माणसं आहेत निमूटपणे ऐकायलात मला कॉलर धरून विचारणार आहे कशात लिहिलेले. मी जितकं वाचिलं तितकंच बोलतो. मला माहिती आहे भंगिऱ्याला चांगल्यापेक्षा इचकिलेलं जास्त आवडत आहे. आणि त्याला बारक्या शिद्रात मोठी काडी घालून मोठं भोगाड करायचा नाद असतोय. असे लय पाहिलेत ना म्या. म्हणून यांच्यासाठी वाचूनच बोलायचं. पाहुणी ग्रंथ एक तुकोबरायचा एक पुरावा आहे बापू. घोखोनी अक्षरे वादा छळना करिता फिरे. घोखोनी अक्षरे वादा छळना करिता फिरे. घोखोनी अक्षरे वादा छळना फिरे. घोखोनी अक्षरे वादा छळना घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे. त्याच्या पुढचा एक पुरा आहे. त्याच्या तोंडा पडो माती आईशी आधमाची जाती. काय मालकांचे कडक पुरावेत. काय पुरावे त्याच्यातले 6 पुरावे असेत. मी ज्या वेळेला 70 वर्षाचा कीर्तनकार होईल त्यावेळेला ते सांगल. आता नाही सांगत कारण बऱ्यापैकी केस अजून पांढरे येतं. विठाला काळे काळे विठाला. माझ्या माईंनो जी घरातल्या ज्येष्ठ लोकायला लेकरा इतका आदरानं जेवायला देती त्या बाईला पंढरपुरातला मालक नमस्कार करतोय.
तुमच्यातल्या एका बाईच्या 9 बाऱ्या पाया पडला पंढरपुरातला मालक, 9 बाऱ्या. पंढरपुरातली मालकीन 7 बाऱ्या पाया पडली. तिचं नाव लोपामुद्रा. ती एकदाही देवाच्या पडली नाही, पण ती नवऱ्याच्या 3दा पडत होती. इतकी ताकद आपल्या पतीत आहे, इतकी ताकद. काय 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 बाया गुरुख्याला कमी बोलत आहेत, इतक्या नवऱ्याला कमी बोलत बापा. अशी बाई दिसल्यावर गाय कापले इतकं पाप लागते. काय कापले इतकं, मला वाचिलच इतकं कडक बोलण्यासाठी. विठाला विठाला. घरातल्या लोकांचा आदर करणं. मुलांचा देव सगळ्यात मोठा कोणता असेल तर मायबाप. आमच्या गाडीत एक जण 10-15 दिवस बसलो होतं नाही का. मला 13व्या-14व्या दिवशी कळाले माईला नीट बोलत नाही. मी त्याला गाडीतून खाली उतरिलं, तिकिटाला 200 रुपये दिले आणि त्याला असं नमस्कार केला. तुया पाय पडतो, तुयामुळं मी गाडी एखाद्याची पुलात जाईल. तू तुया माईला नीट बोलत नाहीस आणि तुयासारख्याला जर मी गाडीत घेऊन फिरलो तर मला मरावं लागेल एखाद्याची. तुया पाय पडतो, तू काळ कर गाडीतून. नंबर 1चा हे बा. पितृवात्सल्याति जायते अभद्र वाणीस्तते वचा यत पापाति जायते संचारो भूतेशी क्रिया. पुढचा अर्थ सांगत नाही, समजीला असं करून घ्या. सगळ्यात मोठा द्वेषी जर कोण असेल जगातला तर मायबापाचा विरोध करणारा, त्याच्यासारखा पापी जगात दुसरा कोणीच नाही. त्याच्यासारखा पापी कोण. सगळ्यात मोठा पुण्यवान कोण असेल तर आई वडिलाची सेवा करणारा पुण्यवान. एक पुरावा सापडला मला. धर्माचं मंदिर इकलं एकानं. इकलं नाही, पुरावा येरी सांगायला पुरावा. धर्माचं मंदिर इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि मायबापाला त्या पैशावर जगिलं, तरी त्याला विमान नेण्यासाठी आलं. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, अरे मग मंदिर विकलंस तरी हरकत नाही, पण माझ्या इतकं प्रेम तू मायबापावर केलंस, तया लागे विमान पाठविले. इतकी मोठी ताकद आहे. काही काही इतके नाटकं ऐकायला भेटते. वा वा. कीर्तनात मायबाप सांगून रडी तू, आणि खालच्यान चिठ्ठी द्यायला पाहिजे, तू हे मायबाप कुठे आहेत. धोतर पिवळं होईन, त्याला विचारावं तू हे मायबाप कुठे आहेत. ते जर म्हणलं नाही नाही आमचं चांगलं आहे, पण आमच्या पप्याच्या माईचं जमत नाही, थुत्रीत आणायला पाहिजे तुला. पप्याची माय आधी भेटली तुला का माय आधी भेटली सोंबळ्या. हा कस काय जमत नाही, लय उचकानी आहे कधी. कर्कसे संगती संसाराचा गाडा जर पुढं न्यायचा असेल तर घरातली स्त्री सात्विक असावा, याच्याकरता बोंबलतोय. ज्या घरातली स्त्री सात्विक आहे त्या घरातली लेकरं गरुडाच्या पंखानं उडत असतात. इतकी मोठी ताकद आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायाने तुमचा इतका सन्मान केलाय, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी जडबड श्रीमंती म्हणून बहाल कोणी केलंय तर वारकऱ्यांनी केलंय. तुम्हाला चुका करता कामा नये. पवित्र स्त्री देशाची, म्हणून चुका नाही करायच्या. असो, विजयाची गुढी हस्तिनापुरात न्यायची. कुठून? कुरुक्षेत्राहून. ज्योतिष सरोवराच्या बाजूला भीष्माचार्याचं पार्थिव आहे. पण विटेवरच्या मालकाने अर्जुनाला सांगितलं विजयाची गुढी हस्तिनापुरात नेऊ, पण आधी रथातून खाली उतर. ते म्हणला ज्यांची भीती होती ते मेलेत ना. टाइम झाला की 1 वाजला. 1:04 10 मिनिटं घेतो फक्त. श्री जास्त नको ताण द्यायचा, लोकांना त्रास असतो. ते म्हणते पहिल्यांदा आला आणि टायमाच्या पुढे चालला. बैल किती मागायची गाव, पण आपला बांध आला की आऊत आखडाव. दुसऱ्याच्या रानात गेले होते बांध कोरल्यासारखं होत असते. आपल्या याच्यात असलं पाहिजे. उतरले अर्जुना. नाही म्हणले प्रभू. कायावृद्धी बलक स्थिती
बाहुर्जन्यती सर्वानाम यत पार्था सव्यनम रहंवरास्तते वच. बाहू म्हणजे ताकद. स्वतःच्या ताकदीने अर्जुनाला रहंवर म्हणजे रथातून खाली ढकलून दिलं. आणि अर्जुन आणि जगाचा मालक ज्या वेळेला खाली उतरतात त्यावेळेला ठाईची समाप्ती झाली. जैशी जसा कापराला इस्तू लागल्यावर होते का असा रथ 11 सेकंदात जळाला. एकादशम नयनाम वरुतया सवे खालुता पाती मिनलिया एकादश स्थिती कर्पुरांजन स्थित हो. वरचं पापण खालच्या पापणाला लागते इतक्या टायमाला निमिष किंवा क्षण म्हणतात आणि 11 सेकंदात रथ जळतो. अर्जुन लहा करीत होता, देवा याच्याकरता खाली ढकललं. रथ पेटला कधी? विटेवरच्या मालकानं सांगितलं भीष्माचार्यानं पहिल्या दिवशी बाण मारला का त्याच दिवशी रथ पेटला होता. द्रोणाचार्याने मारला का त्या दिवशी ज्वाळा सुरू झालत्या. कृपाचार्याने मारला का त्या दिवशी राग झालता. कर्णाने मारला का त्या दिवशी धुपन पण संपलतं. मग आता लोक आपण शाबित कसं होतो हे वरी बसलेले होते म्हणून. अर्जुना आपल्या दोघांना प्राण दाम द्यायची ताकद फक्त मारुती आहेत. शरण शरण जे हनुमंता सांगतोय. 2 उदाहरणं झाली. तिसरा एक 5 मिनिटात ऐका पूर्णविराम. कृतात्रेता युगात एक संकट आलं. त्याच्यासोबत युद्ध करत असताना प्रभू हैराण झाले, बेचैन झाले, झरझर झाले. खाली वाकलेन कानात सांगितलं मारुती वाचत नाही रे मी. मारुतीरायने सांगितलं माझ्यासारखा निधडा चिरंजीव असताना कोणाची माय वेली तुम्हाला मारायला? अरे कोणाची माय कशाला इचकी तू म्हणे, हे मारतंय म्हणे, वाचूच देत नाही मला. पुढे एक 4 रावणापैकी एक रावण होता, आही रावण. मारुतीराय त्याच्या घरी गेले आणि दारात लोळण घेऊ लागले. हे पण रामायणात पाहायचं नाही, वेगळ्या ह्याच्यात पाहायचं. त्रोटकशी कथा आलेली पण मी जी पुढची सांगेल ती जरा वेगळ्या पुराणातली. मी पण नाही जास्त सांगणार, त्रोटकच सांगतो मी पण, वेळ संपलाय आपला. मारुतीराय तिथं लोळू लागले दारात. हे रामायणात नाही सापडायचं. लोळत असताना प्रभू रामचंद्र आले. त्यावेळेला आहिरावून मृत्यू पावला होता. कशाने मेला तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तर मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली माती विटेवरच्या मालकानं कपाळाला लावली. आपण कुठं मारुतीपाशीच कीर्तन केलं नाही काय? 1.5 वर्ष झालं त्याला. मारुतीरायानं प्रभूला विचारलं, प्रभू माझ्या अंगाला चिटकलेली माती तुम्ही कपाळाला लावली याचं कारण काय? तर मारुतीरायाला प्रभू रामचंद्राने विचारलं, मी तुझ्या अंगाची माती कपाळाला लावली पण तो ह्या अंगणातली अंगाला काऊन लावली? ह्या दारातली अंगाला कशी काय लावली? हे तर राक्षसाचं घर आहे ना रे. ऐका माझ्या माईंनो, ऐका, राग येईल तुम्हाला अगोदर बोलल्याचा. आता ऐका की मालकाची सेवा करणारी बाई किती अधिकारी असती. मारुतीरायाला विचारलं, मी तुझ्या अंगाची माती लावली, तू तो वारकरी आहेस, तो वैष्णवा माझी तू अत्यंत श्रेष्ठ वारकरी आहेस, बुद्धिमतान वरिष्ठम, तपस्वी आहेस, ब्रह्मचर्यातला निधडावीर आहेस, काळाच्या मुसक्या बांधणार आहेस, काम आवळायला आहेस. ह्या किती उपमा देऊ हनुमंता तुला. मग तुझ्यासारख्या पवित्र शरीराला चिटकलेले मातीचे कण मी कपाळाला लावले, त्याबद्दल काही दुमत नाही ना. आणि वारकऱ्याच्या पायाच्या धुळीचे कण काशीतले मालक कपाळाला लावित होते. चरणीची रज वल्ली शुळ पाणी भांगारायचे नाही बरं. हा, वैष्णवांच्या पायाची माती. अरे हनुमंता, आणि तू कोण आहेस? नाथबाबांचा एक पुरावा आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, वैष्णवातले शिरोमणी महादेव आणि मारुतीराय कोण? 11 रुद्र. प्रत्यक्ष शंकर आहेत. आनंदीतले मालक सुद्धा म्हणतात मूर्तिमंत शंकर. अरे हनुमंतराया, तुम्ही सुद्धा वैष्णवांच्या पायाची माती कपाळाला लावता आणि तू वैष्णव आहेस. मग तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी अंगाला कपाळाला लावणं काय नवले, पण तू या दारात का लोळला? तर मारुतीरायानं सांगितलं, प्रभू
जिची तुमच्यावर सत्ता आहे का हे तिचं दार आहे. तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता बाईची सत्ता देवावर चलती. मानी व्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली. जिचे होता दर्शन, मिळे पोट भरी अन्न. लय पुढचं टोक. तू का म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. मालक ही पतिव्रता आहे. तिने नवऱ्याच्या कायम सौभाग्य करता अमृत आणलं होतं. 34 नायिकेपैकी ती एक होती. बाकीच्या घरी गेल्या वाचा भिताडासारखी मोबाईल येत तुम्हाला इचकी जण चांगलं. काय भांगाऱ्याला चॅटिंग करता जे सकाळी पाणी नेत नाहीत. मूर्खायला चॅटिंग करण्यात आपलं काय आयुष्य घालायचं. 60-62 वर्षात आपल्याला गुंडाळून जायचं आणि काय भंगिरायचं इचकायचं. चांगल्याचं बघायचं. 2 चुटक्या वाजिल्या. एक दुपारा वाजिली आणि एक पौर्णिमेच्या दिवशी वाजिली. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्याला लाजिलं आणि दुपारच्या दिवशी दिवसाच्याला लाजिलं. दिवसाचा सूर्य आणि रात्रीचा निशापती चंद्र दोघायला चुटक्या वाजून सांगितल्या, बेटे हो तुम्ही जोर एक तोपर्यंत विधवा होत नाही. या कपाळावरचं कुंकू पुसायची कोणाची मायवेली. जगात 1 नंबरची स्त्री. सूर्याला आणि चंद्राला चुटक्या वाजिल्या. जाबालीचा पुरावा ऐकायचा. जाबाली नावाचे साधू लोमश नावाच्या साधूला सांगत होते. 4 श्लोक आले त्याच्यासाठी. वाचा घरी गेल्या. विठाला विठाला. कोणाची मायवेली म्हणे मला विधवा करण्याची. किती पतिव्रता असेल. आणि म्हणून तिच्या दारातली माती अंगाला लागावा ही मारुतीरायाने कल्पना केली. तिने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिने पियुष संचय केला, चंद्रसेना म्हणती तिला. भावार्थ रामायण नाही पाच काका, दुसरा पुरावा पाच. दुसरा तिने तेज कांती प्रसन्न केला. मारुतीराय तेजवान आहे. काय तेज असेल मारुतीराय कर. अहो सकाळी गर्भीत तेज पाहिल्याच्या नंतर खाला धावतोय ते सामान्य तेज असेल. त्याला गिळण्यासाठी धावतोय हे सामान्य तेज असेल. आणि तिने तेज कांती प्रसन्न केला. तिनं 100 फुटाहून लोटांगण घातलं मारुतीरायाच्या चरणावर. तिला माहित होते रामभक्त आहे. रामा गड्याची आवडी मोठी, अत्यंत आवडी. लोटांगण घातलं. माय काय काही नाही रे, एकदा मालकाची भेट करून दे. मारुतीरायाला तितकी सांद गवसली. तितक्या सांदीत सगळं ओतून घेतलं आणि तिच्या मालकाचा शेवट केला. आणि मालक टिकून आले. आबूक ठोकली विजयाची. चला म्हणले हनुमंत आता सचल स्नान करायचे. सचल स्नान. सचल स्नान पुराणामध्ये 4 वेळेला सांगितलं, पण प्रचलित 2 वेळेला सांगितलं. अंत्यविधीला गेल्यावर घरी येऊन जे आंघोळ करतात पैलवानजी, हिला सचल स्नान म्हणतात. आणि युद्ध करून आलेल्या व्यक्तीनं सुद्धा सचल स्नान करावा. म्हणून हजारो माणसं मारलेली असतात ना त्यानं. तो प्रेताचा सडा असतो, रक्तामासाचा सडा असतो, म्हणून सचेल स्नान. सचेल स्नान म्हणजे फार काय आगळं वेगळं 5-50 साबणं अंगाला चिटकून करायचं नसतंय. सचेल स्नान म्हणजे आपण आंघोळ केल्यावर बकीट पालतं घालायचं, तांब्या पालता घालायचं, चप्पल बूट धुवून पालतं घालायचं आणि मग बाथरूममधून बाहेर यायचं. याचं नाव सचेल स्नान. हो, फर फर भर इकून तिकून पाणी फेकलं हे डुक्कर स्नान. असे स्नान नाही, हे नाही. मंगल स्नान वेगळं, प्रातस्नान वेगळं, देव स्नान वेगळं, ऋषी स्नान वेगळं, निशाचर स्नान वेगळं. 16 प्रकार सांगितले स्नानाचे. सचेल स्नान केलं आणि भगवंताला सांगितलं. मारुतीरायाने 2 मिनिटं भेट द्या तिला. बऱ्यापैकी संवाद झाला. निघाले. त्या अंगठ्यानं पलंग वगैरे मोडा, रामायणात प्रचलित कथा आहे. पण ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला तुला बाण लागून तुला इहलोकातली यात्रा संपवावं लागेल. ही मात्र रामायणात कथा नाही, वेगळीकडे बघायची. भिल्ले विंधिले शारंग. ज्या अंगठ्यानं पलंग मोडा काका त्याच अंगठ्याला द्वापारयुगात बाण प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी लागला. या साक्षीला उद्धव आणि मैत्री नावाच्या ह्या 2 व्यक्ती हे प्रत्यक्ष पाहायला होते.
मग तिथून सांगितलं, उद्धवा जा सांत्वन कर गोकुळवासी जनाचे, मैत्रेया सुसंवादेन कीर्तिध्वजाय भयो प्रभास क्षत्राणाम स्थान त्यागेषु भयव्याप्ती नरायाम देहेषु रूपेषु मृतिकारेषु प्राप्ताया सर्वस्थितानाम मैत्रेयानाम संवादे. 14 लोकांनी 14 जणांना भागवत सांगितलं. एकापैकी भगवान कृष्ण परमात्मा आणि मैत्रे इथं तरी संवाद आहे. आपल्याला एकच कळतंय, सुख सांगतात राजा परीक्षिते, मागचे 13 पण मधात घाली जाय रे सुमळ्या. विठाला विठाला निघाले मालक. मारुतीरायांनी सांगितलं, प्रभू बाईनं तुमच्यासाठी स्वतःच्या कपाळावरचं कुंकू पुसले, तिला नाराज का करता? मालकान पाठीमागं पाहिलं नाही, कारण द्वापारी त्रेतायुगात कृतात्रेतायुगात राम अवतारात असा नियम होता, एक पत्नी व्रत मर्यादा पुरुषोत्तम, म्हणून तिच्याकडं पाहिलं नाही, तिच्याकडं पाठ केली, तोंड पुढे वृंदावनाकडं, आणि मारुतीरायाला सांगितलं तिची इच्छा पूर्ण करीन, पण पुढच्या अवतारात तिच्याशी लग्न करीन. तीच पुढे सत्यभामा, जगातल्या श्रीमंताची कन्या. लक्ष्मी तितकी श्रीमंत नव्हती बरं. हां, कधी कधी चांगलं वाचिलं पाहिजे, चांगलं वाचिलं पाहिजे, चांगलं वाचिलं पाहिजे. विटेवरच्या मालकाचा द्वापार युगातला पुरुषार्थ जर कोणी वाढीला असेल तर सत्यभामीनं वाढीला. पांडवाला श्रीमंत जर कोणामुळे होता आला असेल तर सत्यभामीनं बापाचीतून आणलेल्या धनावर, त्याचं नाव होतं शिमंतक नावाचं म्हणे. काशीला जर अन्नसत्र जर देवाला करता आला असेल तर ते शिमंतक नावाच्या मण्याने केलं. अक्रूर घाट, तिथं अक्रूरेश्वरलिंगाची स्थापना जर केली असेल, अक्रूरांनी केली 45 वर्ष अन्नदान, तर हे शिमंतक नावाच्या मण्यामुळे झालं. आणि भारतातल्या भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं काका, आणि उरलेल्या सोन्यानं त्याचा मसनवाटा पण सोन्याचा बांधला. अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव, सोन्याचा मसनवाटा दिला. हे बायकून आणलेल्या धनाची कृपा आहे. तिचं नाव सत्यभामा आहे, शिमंतक नावाचं म्हणी. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. काय ताकद महाराज. म्हणून आणि अजून एक मुख्य गोष्ट सांगतो, बरेच लोक म्हणतात काय करायचं, त्या सत्यभामेच्या दारात पारिजातकाचं झाड होतं आणि फुलं तर रुक्मिणीच्या शेजेवर येऊन पडत होते. सुमळ्या जरा बुडात जाऊन सांग जाय. अर्धावट बोलणारी माणसाला मारित असते. तुम्हाला एक सांगू का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 नाही तर 3 मरतील, जीपचा चुकला 10-12 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. चुकीचं बोलत आहोत सज्जनांनो. 14 रत्नापैकी रत्न होतं पारिजातक. रत्नेश भय पारिजातक तथायम द्वारेशी भयो सत्यभामा स्थितारजवम वृंदेशी भय जायते न क्रिया. तिच्या वृंदावनाच्या बाजूला पारिजातकाचं सामान्य ताकद आहे, किती मोठी व्याप्ती आहे. हे मागचं पुढं दिलंय, पण बाई नाही ऐकल्या, घेतली मारुतीरायाची शेपूट. मारुतीरायाला बिना शेपटीचं केलं. जा रामेश्वरला, शेपूट नाही काका, रामेश्वरला जा, शेपटी नाही. मग तिथे विचारलं, आई साहेब मला शेपटी ऐक, माझ्यासारख्या पतिव्रता स्त्री सोबत कपट केले याच्याकरता तुला रामेश्वरला शेपूट राहणार नाही. आमचा एक मित्र रामायण सांगतो, ऐका बरं का काय सांगायचं तुम्हाला. आणि काय मारुतीरायाने लिंग आणलं बरं का. तोपर्यंत एका लिंगाची स्थापना झाली. मारुतीराय रागानं लाल झाले बरं का, आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं हे लिंग मला आवडणार नाही. मग प्रभू रामचंद्र म्हणले ते उपटून टाक बरं का. मग मारुतीराय गेले आणि लिंगाला शेपटीचा आडा टाकला, आणि लिंग उपटिता उपटिता मारुतीरायाची शेपूट तुटली बरं का. असं नसतं रे, मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आहेत, लिंग सुद्धा शंकर आहे. आणि गिरगावकराचं धोतर कसा फाडील बरं. नाही पाडू शकत, नाही पाडू शकत. शाप पतिव्रतेचा आहे. माझ्या माईंनो, तुमच्यातल्या एका नवऱ्याच्या सेवा करणाऱ्या बाईनं मारुतीरायला एके दिवशी लांड केलंय. शेपूट तुटलेल्या बाईला काय म्हणतात? हा, शेपूट तुटलेल्या गाढवाला. हो, आणि शेपूट नसून गाढवासारखं वागते त्याला किती हिंमत आहे माझ्या माईंनं तुमच्यात. शेपूट तुटल्या बाईला नमस्कार केला. बाईनं सांगितलं का रे पाया का पडतोस. ऐक माझी माय, माझी माय, माझी शेपूट तुटू दे ग, पण तुझ्या उपकारामुळे माझ्या विटेवरच्या मालकिनीच्या कपाळावर कुंकू शिल्लक राहिले.
तुझ्या केलेल्या उपकारामुळं माझ्या विटेवरच्या मालकिनीच्या कपाळावर कुंकू शिल्लक राहिले. काय ताकद असेल. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी, सीता या सगळ्या 4 जणीच्या कपाळावरचं कुंकू शिल्लक ठेवायची ताकद त्याच्यात आहे. दृष्टांत संपला. द्वापार युगात देवाच्या अंतःकरणात आलेला संकल्प वारकऱ्यांना गादी द्यायची पांडवांना, हा संकल्प पूर्ण पांडवांनी केला. हा संकल्प पूर्ण करत असताना 18 दिवसाच्या युद्ध प्रसंगामध्ये अत्यंत रोषाच्या अग्नीतून वाचवलं. रोषाचा अग्नी सामान्य, अस्त्राग्नी सामान्य का? तो मंत्राग्नी असतो आणि त्या मंत्राग्नीच्या नादी कोण लागणार आहे? त्या अग्नीतून रथ वाचवला, हा दुसरा उपकार. आणि पुढच्या अवतारात 4 वेळेला प्राणदान दिले. शक्ती लागली त्यावेळेला मावल्ली आनाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती. पाळण्यात एक बाई म्हणत होती, वल्ली आनाया गेले मारवती आणि जिवंत केले उर्मिलापती, जुबाळा जुरेजू असे पाळणे म्हणी जा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या खिळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल. मर्शीने माय तू मर्शीने असं काही म्हण. पाळणा तो म्हणायचा, योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. यशोदेनं भगवान शिवजीसाठी वापरलेलं द्वापार युगातलं वाक्य. असले पाळणे असावा. भजन करायचं माझ्या माईंनो, पण गाथ्यातले वाचायचे. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. हो तशीच जाशील ना बोंबलत तिकडे, हे काही म्हणायचं नाही. गाथ्यातलं भजन मस्त तुम्ही तुमच्यात म्हणायचं. ग्रुप करायचे बायकांचे कोपऱ्या कोपऱ्यात. हरिपाठाचा ग्रुप असायचा, काकड्याचा ग्रुप असायचा, पण तुम्ही तुमच्यात. वजन राहते, वजन राहते, वजन. मस्तीत परमार्थ करायचा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहेत तुम्ही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या किती मोठा अधिकार आहे. मारुतीराय सारख्यानं तुमच्यातल्या एका बाईच्या पाया पडावं. काय ताकद आहे तुमच्यात, चुका करायचं काम नाही. सज्जनांनो, या 3ही गोष्टीचं प्रत्यय याच्या अधिकार तत्वाचा सिद्धांत मारुतीराय आहेत. म्हणून तुकोबाराय विचार करतात, मी ज्याचं भजन करतो त्याच्या पूर्ण स्थितीला पूर्णत्वाची मदत करण्याची ताकद ज्याच्यात आहे असा शूर एकटा व्यक्ती मारुतीराय. म्हणून काका त्याच्या पाया पडा. शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता. शरण शरण हनुमान जास्त झाला काका. काय बघ तिच्या त्या वाटा. माणसं माणसाला माळी